नमस्कार. सर्वात पहिल्यांदा आपण आजच्या लेक्चरला सुरुवात या अगोदर आपण साहित्य निर्मितीच्या जनक कारणांमध्ये कोणकोणते घटक पाहिले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. हे सारखं मी का घेतो आहे? कारण हे शब्द जेव्हा जेव्हा तुमच्या कानावर पडतील तेव्हा तेव्हा ते तुम्हाला पुन्हा रिकॉल होतील. याला पहिलं कारण आपण पाहिलं होतं प्रतिभा पाहिलं होतं, त्याच्यानंतर पाहिलं होतं स्फूर्ती, 3 नंबरला काय पाहिलं होतं आपण? कल्पनाशक्ती. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण व्यत्पृक्षण शक्ती. त्याच्यानंतर ज्याला आपण चमत्कृती पण म्हटलं होतं. चमत्कृती पाहिल्यानंतर आपण पाहिलं होतं बहुश्रुतता पाहिलं होतं, बरोबर. तर हे सगळं मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, ते एक लेक्चर पुन्हा एकदा रिवाईज करायचे आहेत आणि शब्द पुन्हा लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात. आजच्या प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या शब्दाची फोड करा. व्यापार म्हणजे काय म्हणतो आपण? व्यापार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं घेणं किंवा देणं. एखाद्या वस्तूच्या मोबदल्यात आपण पैसे घेतो किंवा पैशांच्या मोबदल्यात आपण वस्तू घेतो, याला आपण म्हणतो व्यापार. प्रतिभेचा व्यापार आणि स्वप्नाचा व्यापार. स्वप्न तर सगळ्या लोकांना माहिती आहे आणि प्रतिभा ही सुद्धा गोष्ट सगळ्या लोकांना माहिती आहे. पण त्या गोष्टीकडं जाण्याअगोदर आपण काय करूयात, एका 2 महत्त्वाच्या शब्दांची फोड करूयात. तो शब्द आहे जाणीव आणि दुसरा शब्द आहे नेणीव. दैनंदिन आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा हे दोन्ही शब्दांचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये भाषेमध्ये केलेला आहे. जाणीव कशाला म्हणायचं मग? जाणीव म्हणजे जे तुमचं कॉन्शियस माइंड आहे. कुठला माइंड आहे? कॉन्शियस. आणि नेणीव म्हणजे तुमचं कुठला माइंड आहे? तर सबकॉन्शियस माइंड आहे. सबकॉन्शियस म्हणजे दोघांमधला फरक काय? सबकॉन्शियस म्हणजे जे असतं अवचेतन आणि जी जाणीव असते, जाणीव म्हणजे असतं सजग मन, म्हणजे कॉन्शियस मन. मी सोप्या भाषेत सांगू तुम्हाला काय आहे. नेणीवेचं एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे अनेकदा आपण आपल्यापैकी काही मित्रांना किंवा आपल्याला देखील एकदम उंचीवर एखाद्या ठिकाणावर गेलो ना, उंच ठिकाणी, तर एखाद्याला खाली पाहताना भीती वाटते. आपण त्याला म्हणतो की यार हाईटचा फोबिया आहे. पण कशामुळं तो होतो हे मात्र आपल्याला याचं उत्तर देता येत नाही. मला उंचीवर गेल्यानंतर खाली पाहिल्यानंतर मला भीती वाटते. ही जी गोष्ट तुमच्या बुद्धीला तो जो सिग्नल जातो ना, तो सबकॉन्शियस माइंडमधून जातो, म्हणजे तुमच्या त्या नेणीवेतून जातो. ठीक आहे. आणि नेणीव ही जी संकल्पना आहे ती स्वप्न व्यापाराच्या संदर्भातली संकल्पना आहे. प्रतिभा व्यापार जी संकल्पना आहे म्हणजे कॉन्शियस माइंड, म्हणजे जाणीवपूर्वक एखादी कृती तुम्ही करता. जाणीवपूर्वक करता म्हणजे सजग वृत्तीने करता. त्या गोष्टीतून तो जो त्यातून जी साहित्य निर्मिती होते त्या सजग वृत्तीतून, तिला आपण प्रतिभा व्यापार म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या संकल्पना मी हे सोप्या शब्द सांगायचं कारण हेच आहे. यांनीच थोडंसं क्लिष्ट ह्याच्यातून सांगितलेलं आहे, पण तुम्हाला मी सोप्या शब्दामध्ये हे लेक्चर सांगतो. आता ठीक आहे, आपण यांनी काय सांगितलं आहे ते पाहूयात. प्रतिभा म्हणजे तुम्हाला प्रतिभा ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे. आपण या सिरीजच्या पहिल्याच लेक्चरमध्ये प्रतिभा ही संकल्पना पाहिली. त्याचा व्यापार करणं म्हणजे नक्की काय करायचं मग? प्रतिभा व्यापार नक्की कशाला म्हणायचं? व्यापार म्हणजे देवाणघेवाण हे तर मी सांगितलंच आता. इन शॉर्ट, प्रतिभा म्हटलं ना तर प्रतिभा म्हणजे कल्पनाशक्ती. मग कल्पनाशक्तीच्या आधारे लेखक काय करतो, त्याला एखादा आलेला अनुभव किंवा त्याच्या मनातली एखादी भावना किंवा त्याच्या मनात त्याला सुचलेली एखादी कल्पना, याचं तो देवाणघेवाण करतो. पण तो वास्तवात करतो का? प्रत्यक्षात करतो का? नाही. प्रत्यक्षात न करता तो काय करतो, साहित्य निर्मितीतलं एखादं पात्र, साहित्य निर्मितीमधलं एखादं कथानक किंवा कविता आहे की नाही, या सगळ्यांच्या गोष्टीमधून तो ते करतो. म्हणजे त्याच्या साहित्यकृतीमधून तो व्यापार करतो. त्याला आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की प्रतिभा व्यापार. म्हणजेच कल्पनाशक्तीच्या आधारे लेखकाने किंवा कवीने त्याच्या अनुभवाची, त्याच्या भावनेची, त्याच्या सर्जनशीलतेची केलेली देवाणघेवाण, याला आपण प्रतिभा व्यापार म्हणतो. मग साहित्य निर्मितीमध्ये त्याचा उपयोग काय काय असू शकतो? तर प्रतिभा व्यापारामुळे काय होतं की एकतर तुम्हाला नवीन कल्पना सुचतात, नवीन कल्पनांची निर्मिती. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काय सांगू शकताय? तुम्हाला नवीन कथानक मिळतात, नवीन अनुभवांवर आधारित, म्हणजे अनुभवांची जणू मांडियाळीच आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. चरित्र निर्मितीमध्ये त्याचा वापर कसा होऊ शकतो?
तर अनेक व्यक्तींचं मिश्रण म्हणून आपण एक आयडियल पात्र म्हणतो ना, असं आयडियल पात्र म्हणजे त्याला मराठीत शब्द सांगायचा झाला तर एक असा श्रेष्ठतम म्हणतो ना पुरुष, तो आपण त्याच्यातून सांगू शकतो. प्रतिकात्मकता म्हणजे काय, तर कल्पनेच्या आधारे एखाद्या गोष्टीचं चित्रण आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये दुसऱ्या अर्थाने करता येऊ शकतं. आता प्रतिभा व्यापारामध्ये आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं ना की पु ल देशपांड्यांचं उदाहरण खूप छान तुम्ही सांगू शकता. पु ल देशपांडे प्रतिभा व्यापार अतिशय छान पद्धतीने त्यांच्या, किंवा विवा शिरवाडकरांचं उदाहरण तुम्ही याच्यामध्ये सांगू शकताय. मग स्वप्न व्यापार कशाला म्हणायचं, मग प्रतिभा व्यापार स्वप्न व्यापारामध्ये फरक काय आहे, तर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं ना, जे अवचेतन मनाशी निगडीत असतं. अवचेतन म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंड. आता आपण स्वप्न पडतात ना, स्वप्न पडताना आपण काही पण करतो म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्षात आपण स्वप्न आपल्याला याच गोष्टीची पडतात का ज्या गोष्टीचं चिंतन मनन सतत आपण करत असतो. जर तुमच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त MPSC किंवा एक्सटर्नल जे तुम्ही यशवंतराव चव्हाणच्या विद्यापीठाचे पेपर देत आहेत, फक्त तोच जर अभ्यास हाच एक विषय तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुम्हाला जे स्वप्न पडतात आहेत ना, ती स्वप्न देखील त्या संदर्भातली पडतात. म्हणजे काय, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट गेलेली आहे. स्वप्न व्यापार म्हणजे काय करायचं, तर त्या व्यक्तीच्या आकांक्षा, एखाद्या व्यक्तीच्या आकांक्षा, त्याची भीती, त्याच्या इच्छा, म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी गेलेल्या आहेत त्याचा तुम्ही साहित्यामधून त्या कशा उतरवत आहेत, तर त्याला आपण ते म्हणतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये स्वप्न व्यापारामुळे काय होतं की तुमची जी भावनिक खोली आहे ना लेखकाची, म्हणजे त्याला आपण इमोशनल डेप्थ म्हणतो, भावनिक खोली, त्याच्यातून स्पष्ट होते आणि त्या पात्रातून ॲक्च्युली ते सगळं उमटतं. म्हणजे स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टीमध्ये अनेकदा गूढता असते, अनेकदा त्याच्यामधून अनेक अर्थ निघू शकतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल पण पुढे दिलेलं आहे, आपण ते पाहूयात आणि आता लेक्चरला सुरुवात करूयात. आता इथं त्यांनी ते सांगितलं की डांटे, ब्लेक साक्षात्कारी अनुभव जागेपणाचे आहेत वगैरे सांगितलेत. फ्रॉइडने सर्जनशील लेखनाकडे दिवा स्वप्न म्हणून पाहिल्याने सर्जनशील लेखनाचे मूळ कारण दिवा स्वप्नांच्या मूळ कारणांप्रमाणेच अतृप्त इच्छा हेच असल्याचे स्पष्ट केलेले आहे. आता ठीक आहे, मी डिरेक्टली माझे तुम्हाला जे सोप्या शब्द सांगितलेले आहे तेच थोडंच क्लिष्ट शब्दांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सॉरी. आता स्वप्न व प्रतिभा व्यापार या दोघांची मुळे ही नेनिवेत असतात त्यांनी असं म्हटलेलं आहे. पण त्यातील जो स्वप्न व्यापार आहे तो नेनिवेशी निगडीत असतो, तर प्रतिभा व्यापार हा जाणीवेशी संयुक्त झालेला असतो. नेणीव मात्र दोन्हीकडे असते, पण प्रतिभा व्यापार हा जास्त करून कशाशी संयुक्त झालेला आहे, जाणीवेशी संयुक्त झालेला आहे. मात्र स्वप्न व्यापार हा फक्त पूर्णपणे म्हणजे फक्त आणि फक्त नेनिवेशी झालेला आहे. हा फरक तुम्ही लक्षात ठेवू शकताय. तुम्हाला जर पेपरला असं पण विचारू शकतात की प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार यांमधला फरक सांगा, तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. आता पुढं त्यांनी काय सांगितलेलं आहे की कलाकृतीमध्ये प्रतिमा, प्रतीके स्वप्नसदृश तंद्रीच्या अवस्थेत सुचत असली तरी साहित्यकृतीच्या रचनेच्या दृष्टीने कोणती स्वीकारायची कोणती वगळायची हे मात्र लेखक जाणीवपूर्वक ठरवतो. माहिती आहे, बरोबर. दोन्ही व्यापारात प्रतिमा प्रतीकांना प्राधान्य असते. ठीक आहे, अनेक अर्थ असतात. आता हे जास्त डिटेल्समध्ये तुम्हाला मी स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही ते वाचा. एवढं जे मी सांगितलेलं आहे तेच तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं हे करून सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी उदाहरण देताना इथे उदाहरण पण दिलेलं आहे की प्र. के. अत्रे यांनी त्यांना घराबाहेर या नाटकाचे पूर्ण कथानक स्वप्नात दिसले. म्हणजे प्र. के. अत्रे यांचं घराबाहेर नाटकाचं जे कथानक होतं त्यांनी असं सांगितलं की ते मला स्वप्नामध्ये सुचलेलं होतं. हे त्यांनी कुठल्या पुस्तकात लिहून सांगितलं, तर मी कसा झालो या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. प्रतिभा व्यापार, स्वप्न व्यापार याच्यातला फरक आणि त्या दोन्ही गोष्टींचा साहित्य निर्मितीमध्ये कसा उपयोग होतो हे आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतलेलं आहे.